त्यांना सगळ्यांना झोपून आले. आता हे सगळा पसारा जो आहे तो आवरून घेते. रसिकाचं अंग वगैरे दुखते कारण का ते यात्रेत फिरलेलं पाय वगैरे सगळं भरून आलेत. हे वड्या आहेत, सकाळपुरते थोडेसे वड्या आहेत, थोडी डाळ आहे, खीर आहे, भात आहे आणि चपात्या, 9 चपात्या असं. तर आता सगळं हे पॅकिंग करून ठेवते आणि भांडी वगैरे घासून घेते. हॅलो नमस्कार, मी सोनाली. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून हृदयातून तुमचे आभारी आहे. असो चला, शुभ सकाळ. सकाळचं वातावरण दाखवलं आणि व्हिडिओला सुरुवात झाली. घर भरून पसारा आहे. किट्टोनं तिकडून आल्यानंतर ना खूप राडा घालून ठेवलेला होता आणि त्यात आणि आमचा आहे. संध्याकाळची चेंज वगैरे केलेली भरपूर सारी आहेत. आता हे आजचा दिवस जो आहे तो पूर्ण कामाला लागायचा. बरं, एका कमेंटबद्दल बोलेल मी की माझं कमेंट बॉक्स ना सध्या बंद होत आहे आणि मी कसं व्हिडिओ अपलोड करते आणि माझ्या कामाला लागते. प्रत्येक वेळेला काय चेक करणं होत नाही आहे. तर मला असं 2-3 वेळा जाणवलं की माझं कमेंट बॉक्स बंद असतं आणि तुम्हाला कमेंट करायला होत नाहीत. हे का व्हायला लागले माहिती आहे? काही येणाऱ्या निगेटिव्ह कमेंट मी डिलीट मारत असते ना, त्यामुळे यूट्यूबकडूनच कमेंट बॉक्स बंद करण्यात येतं. कारण मोठ्या प्रमाणात ज्यावेळेला तुम्ही कमेंट डिलीट मारता त्यावेळेला यूट्यूबला वाटतं की बाबा काहीतरी एक ह्यांना रिस्क आहे, म्हणून ते स्वतःच बंद करतात. यूट्यूब खूप सिस्टमॅटिक आहे आणि कमेंट डिलीट मारायचा अधिकार आम्हाला आहे, म्हणूनच त्यांनी ते ऑप्शन दिलेले आहेत आणि ते स्वतः काळजी घेतात की बाबा समोरच्याला त्रास होत आहे म्हणून ते डिलीट मारतं तर ऑप्शन बंद करून टाकतं. मग मी जेव्हा कधी मी स्वतः तिकडून माझ्या वायटीमधून ऑन करेल तेव्हाच ते ऑन होतं. त्यामुळे मी स्वतः बंद करत नाही, ते यूट्यूब बंद करतं. असं दे तू उरलेलं खा. काय डोकेदुखी आहे ग ही? आता ही डबडी काय सोडत नाही ते वाजायची. इथं एक वाजायचं चालू आहे, तिथं एक चालू आहे. तुला सुट्टी उगाचच मिळाली आज. तुम्हाला आज गोकुळ शिरगावच्या यात्रेमुळे सुट्टी नाही? गोकुळ शिरगावच्या यात्रेची इथं यांना सुट्टी आहे की? तुम्हाला नाही सुट्टी? मग तुम्ही कशी सुट्टी घेतली? तुम्ही का सुट्टी घेतली? खेळायसाठी? हार्दिकसाठी? बसा वाजवत. आता हार्दूचा अजून शाळेचा पत्ता नाही आहे. हार्दिक ना काय ऐकी ना आणि खाय ना आणि ते वाजवत बसलाय. हा, शुभ सकाळ म्हणा. सगळ्यांनी पोहे खायला या आत्यानो. तर व्हिडिओला पुढे जायच्या आधी थोडंसं म्हटलं तुमच्याशी बोलावं, शेअर करावं, जेणेकरून याचा फायदा फिमेल ऑडियन्स आणि मेल ऑडियन्स या दोघांनाही होईल. म्हणजे आपल्या ताई दादा दोघांनाही फायदा होईल. म्हणजे आता बघा मार्केटमध्ये एवढे ब्रँड आलेले आहेत की आपल्याला कळत नाही कुठला वापरावा. तुमचं कन्फ्युजन होतं का? माझं तरी होतं. परवाच मला एक कमेंट होती की बाबा ताई नेमकं काय वापरायचं, आम्ही तर कधी स्किन केअर वगैरे केलेलं नाहीये आणि थोडीशी भीती वाटते की बाबा हे वापरू का ते वापरू. मला अशी भीती वाटते की बाबा एखादी गोष्ट वापरली आणि त्याचा साईड इफेक्ट वगैरे झाला किंवा रिझल्ट नाही आला आणि तिसरंच भलतंच काही तर झालं तर, असं खूप सारे जणींना वाटतं. तसेच मला कमेंट पण असतात वरच्यावर, नवीन नवीन प्रोडक्ट वापरायचं म्हणजे एक रिस्की पणा वाटतो. सगळ्यात कन्फ्युजन असतं की बाबा आपल्या स्किननुसार आपल्याला कुठलं प्रोडक्ट योग्य आहे, कारण आपल्याला तर माहित नसतं. आपल्याला दिसतो फक्त वापर आणि आपण भिणं किंवा काळजी करणं साहजिक आहे, कारण आपल्या स्किनची काळजी आपल्याला खूप सारी असते. सगळं ठीक आहे, पण माझी स्किन, माझा चेहरा म्हणजे व्यवस्थित असावा. बऱ्याच जणांना असं वाटतं ना की बाबा मला कुठलेही स्किनचे प्रॉब्लेम नको. बऱ्याच वेळेला असं वाटतं की समजा आपल्याला काही छोटा मोठा स्किन प्रॉब्लेम असेल तर ते लगेच कव्हर व्हावं. मी सांगेन की तुम्ही बघा प्रॉपर स्किन स्पेशालिस्ट जे असतात त्यांच्याकडून सल्ला घ्या, त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्या आणि मग तुमचं जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह करा. म्हणजे बघा तुम्हाला बाहेर जायला नको. बऱ्याच वेळेला होतं की आवरायचं, सुट्ट्या घ्यायच्या, बाहेर जायचं, पुन्हा ते रांगेत उभं राहायचं, पुन्हा ते केस पेपर म्हणजे प्रत्येक महिन्याला नवीन, वेळ वाया जातो खूप सारे आणि वरनं ते रिझल्ट आला तर ठीक आहे, ते योग्य असेल तर ठीक आहे आणि पुन्हा तेच पुन्हा नवीन महिन्याला केस पेपर वगैरे सगळं म्हणजे वेळ पैसा वगैरे खूप खर्च होतो. पण मी तुम्हाला अवश्य सांगेन की क्युअर स्किन एक असं म्हणजे बेस्ट ऍप आहे ना की जिथं तुम्ही घरात आहे तिथं, आता मी इथं बसले तर या आहे त्या जाग्यावरून मी त्याचा लाभ घेऊ शकते. मला कुठे बाहेर जायची गरज नाही, रांगेत उभा राहायची गरज नाही, केस पेपरची गरज नाही. खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्ये फ्रीमध्ये आहे. ऍपमध्ये गेल्यानंतर ना तुम्हाला 2 तुमचे फोटो, एक समोरचा आणि एक साईडचे, असे 2च फोटो द्यायचे आहेत. तिथं खूप सारे डर्मॉलॉजिस्ट, सर्टिफाईड डॉक्टर असतात, त्यांची टीम असते.
ते तुमच्याशी चर्चा करतात की बाबा तुम्हाला नेमका काय प्रॉब्लेम झाला आहे, हे कशामुळे आहे. तुम्ही त्यांच्याशी चॅटिंग करू शकता, खूप साऱ्या गोष्टी शेअर करू शकता. एआयच्या थ्रू तुमचा चेहरा स्कॅन केला जातो आणि त्यांना मग त्याच्यामध्ये जे फॉल्ट दिसतात सगळा अभ्यास केल्यानंतर स्किन केअर फुल मध्ये असतं. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत 3-4 प्रोडक्ट आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही जसं तुमचे प्रॉब्लेम असेल त्या हिशोबाने म्हणजे 1500 ते 2000 पर्यंत तुम्हाला ते बसू शकतं. हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला याच वेळेला पैसे द्यायचे असतात. तुम्हाला तोपर्यंत ऍप डाउनलोड करायला पैसे नाही आहेत, तुम्हाला फोटो द्यायला पैसे नाहीत, चॅटिंगला पैसे नाहीत. बरं एवढ्यावरतीच थांबत नाहीये. पर महिन्याला त्यांचा समोरून कॉल येतो, पर महिन्याला तुमचं चेकअप केलं जातं. पर महिन्याला चेकअप करून सांगतात की बाबा काय आहे काय नाही, क्या म्हणजे किती ग्रोथ आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले का न झाले, त्याच्यामध्ये तुम्हाला काय प्रश्न असतील वगैरे, तुमचे काय प्रॉब्लेम असतील ते सुद्धा तुम्ही त्यांना शेअर करू शकता. बरं एवढ्यावरतीच थांबत नाहीये, तर डाएट प्लॅन दिला जातो. पाणी किती पिणं गरजेचं आहे, खाणं पिणं, किंवा तुम्ही हे प्रोडक्ट वापरताना काय वापरू शकता न वापरू शकता, अशा खूप गोष्टी आहेत. एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि माझा जर बिफोर आणि आफ्टर जर तुम्ही फोटो पाहिला तर त्याच्यामध्ये खूप फरक आहे. आधीचे स्पॉट बघू शकता, नंतरचे बघू शकता, कारण मी गेली 2 वर्ष झालं क्युअर स्किनशी जोडलेली आहे. आता माझा चेहरा ड्राय आहे तर ड्रायचेच प्रोडक्ट असतात, ऑइली आहे तर ऑइली, म्हणजे आपल्या स्किनला जे गरजेचं आहे तेच आपल्याला मिळतं. कारण आपल्याला तर माहित नसतं काय फायद्याचं आहे काय तोट्याचं आहे आपल्या ड्राय ऑइली स्किन नुसार. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, सोबत कमेंटमध्ये पिन केलेले आहे. याच्यामध्ये आणि तुम्हाला 100 रुपयाची सूट हवी असेल तर कसं मिळवू शकता, तर माझा कुपन कोड वापरायचा आहे. स्क्रीनवरती माझा कुपन कोड आहे PRANJAL प्रांजल 100. हा माझा जर कुपन कोड वापरला तर तुम्हाला 100 रुपयाचं डिस्काउंट सुद्धा मिळेल. नक्की चेक करा. त्या पोराला जरा भ्या घाला, तुमचं बघू भेट घालते. हे आवाज कमी करतो. घ्या बघू, प्रेमाने येते का, प्रेमाने येते का बघू. बघू बाई ग, हे पण ककडीशिवाय मकडीच मळत नाही वाटतं. आम्ही मया केलं की आम्हाला हिंगलत पण नाही. आणि जे ताई चमचा धुवून दे. त्या आयशा हा निमच टाकून पळालं बघ. होय काय म्हणचाल, शुभ सकाळ वगैरे. सर्व ताईंना नमस्कार, लहानांना आशीर्वाद, मोठ्यांना साष्टांग नमस्कार. हा हा. तर पोळी घ्या, बायको सोडून सगळ्यांना प्रेम. बायकोन सगळं पोळी घ्या. हा कसं झालं सांगतो. हा सांगा. नमक कमी आहे. हा असू दे. नमक कमी आहे का. एक ठिक भरून गावाकडनं सागर माझ्याकडे रात्री आला, म्हणायला लागलाय काय खेळणे आणलेत का चेष्टा. आईनं 2000 संपवलं असेल खेळण्यावारी, नुसत्या खेळण्यावारी. ह्यानं काय मागितलं त्यानं काय मागितलं त्यानं, ह्याचा पण चान्स लागला बारक्या बरोबर. याला पण एक गाडी घेऊन दिली. आणि दुर्बीण कुठे आहे, दुर्बीण राहिली तिकडे बाई. हे बघा ह्या बायकांनी एवढ्या भाकरी बडवल्या होत्या. मला भाकरी बडवत सगळं तेवढ्या 12:30 पावणे 1 वाजल्या होत्या. आणि ह्या दोघांना दिल्या त्या खातील म्हणून याने आपलं ढीग लावून ठेवला इथं. आता हे एवढ्या आहेत ना, पलीकडे दे जा. गुरुवारची पूजा होती, त्याची उत्तर पूजा वगैरे सगळी केली. जे काय आहे ते काढलं, आता सगळं भरून ठेवायचं. आता हे जे आहे ते लवकर निघत नाही बाहेर, कारण माझं वैभवलक्ष्मीचं एकदम साधी सिंपल पूजा असते. तुम्हाला दाखवेन पुढे जाऊन मी. त्यामुळे पावलं असू दे, वस्त्र असू दे, माळा असू दे, ह्या सगळ्या काढून जिथल्या तिथं मी भरून ठेवल्या. आणि ही आहे शुक्रवारची पूजा. पूर्णपणे तुम्ही बघू शकता कडेला ना साधी सिंपल पूजा मांडून घेतली, कारण घर भरून राडा आणि पसारा. कारण गुरुवारची पूजा झाली की शुक्रवारचं पण वैभवलक्ष्मीचं व्रत माझं असतं ना, त्यामुळे ते पण लगे हात मी पूजा मांडणी वगैरे करून घेतलं. आणि किचनची अवस्था बघा, तुम्हाला सांगू घरामध्ये ना सगळ्यात जास्त किचन स्वच्छ असेल ना तर खूप बरं वाटतं. पण माझ्याकडे ना भांड्यांचा ढिगारा सगळं होतं. आता वर बसायचं एका जागेला, मी सगळं आवरून घेणार आहे. पसारा बघ, हे सगळं घर भरून कचरा बघा ताई नो आमच्या घरात.
आणि रात्री आम्ही जे काही चेंज केलेलं होतं ते आम्ही इकडेच साड्या दोघींनी फेडून टाकलेल्या होत्या. कारण एक तर दमून आलेलं होतं. तुमच्या कमेंट होत्या बघा की बाई कधी केलं तू येऊन. तर एक एनर्जी असते बघा, एक उत्साह असतो. त्याच्यापुढे दिवसभर तुम्ही किती थकला भागला हे आपल्याला दिसत नसतं. आणि माझं तसंच आहे. एखादी गोष्ट करायची आहे ना, मग तुम्ही पाहिलेलं आहे की अख्खा दिवस पण आणि रात्र पण करू शकते. त्याच्यानंतर पूर्ण दिवस तुम्हाला कुठलं काहीच शेअर केलं नाही, पूर्ण घर पहिला स्वच्छ करून घेतलं. खालचा असू दे वरचा असू दे, कमीत कमी सांगते 6-6.5 तास लागले मला सगळं झाडणं, पुसणं, भांडी आणि फरशी ह्या सगळ्या गोष्टी होईपर्यंत. कपड्यांची कामं मात्र रसिका टाकत होती आणि आणत होती, तिची पण मदत झाली मला. हे बघा पूर्णपणे स्वच्छ केलं. असं घर किती पॉझिटिव्ह ऊर्जा वाटली असेल. आणि मगाशी तुम्हाला ते गबाळ सगळं बघून किती एक निगेटिव्हिटी आली असेल ना तुमच्याकडे, कारण आपण बघितल्यानंतर सुद्धा आपल्याला ते येतं. ह्या गोष्टीवर मला सुद्धा विश्वास आहे की स्वच्छता बघू तेवढीच ऊर्जा येते आणि अस्वच्छ बघू तेवढीच निगेटिव्ह ऊर्जा येते. ह्या दोन्ही ऊर्जेचा मी स्वतः अभ्यास माझ्याच घरामध्ये घेत असते. कारण गावावरून आल्यानंतर बरं होतं, दुसऱ्या दिवशी पसारा खूप. आणि ज्यावेळेला स्वच्छ केलं त्यावेळेला एक वेगळंच माइंड झालं. असो, वरती पण सगळं जिथल्या तिथं मी सगळं आवरून घेतलेलं. आणि इकडं ना किट्टो आणि हार्दिक झोपलेला आहे. किट्टोला जसं मी म्हणलं की सकाळी फक्त क्लास होता आणि यांना सुट्टी होती आपल्या जवळच्या यात्रेमुळं. त्याच्यानंतर मी तुम्हाला डायरेक्टली संध्याकाळी भेटलेले आहे. कधी दादा कामावरून आले ते. तर दादाने येताना ना पिझ्झा बेस जो आहे तो घेऊन आलेले होते. हे जे पिझ्झा बेस आहेत ना 2-2चे पिझ्झा बेस येतात. हे खूप छान लागतात बरं का. चकोटेचा आहे. हा पिझ्झा जेव्हा तुम्ही बेक करसाल ना तर तुम्हाला असं एकदम कडक वगैरे जाणवणार नाही किंवा असं कुठेही दाताला जास्त घासल्यागत वाटणार नाही आहे. मस्त असतो. मॅगी आणलेल्या आहेत कारण हार्दिकला मॅगी थोडीशी आवडते. बाकी रेग्युलर मॅगी दिली जात नाही, पण कधीतरी अशी त्याला आवडते त्या हिशोबाने आणलेले. आणि हे चॉकलेट खूप मस्त लागतं. याच्यामध्ये ना खोबऱ्याचा फ्लेवर असतो ना, छान लागतं. हे त्याच्यासाठीच आणले कारण दिवसातून 1-2 हातामध्ये दिली तर होऊन जातं. आता बघा लहान मुलांना काही अशा सवयी असतात, त्या सवयी थोड्याशा त्यांच्या हिशोबानं राहावं लागतं. अर्धा किलोचं पनीर पॅकेट घेऊन आलेले आहेत कारण आता रसिका आहे, हार्दिक आहे, थोडंसं वाटतं ना की काहीतरी वेगळं करून घालायचं. आता बघूया काय होतं एवढ्या कामाच्या ह्याच्यातनं. कसं होतंय तसं होतंय, पण प्रयत्न हा नक्कीच असेल. त्यामुळे मग अर्धा किलोचं पॅकेट. आणि तूप संपलं होतं माझं. आणि मला पूजापाठला तूप लागतं. तुपाचा दिवा जो असतो तो लागतोच. गुरुवारी माझ्यापर्यंत म्हणजे माझ्या घरातलं होतं तेवढं होतं, पण शुक्रवारच्या ह्याला मला किंचित नव्हतं. त्यामुळे तो एक आणला. आता नवीन ब्रँड आहे तो, वापरून बघेन आणि नक्की रिव्ह्यू देईन तुम्हाला. आणि सोबत भाज्या, कारण सगळं फ्रीज खडखडीत होतं. ना टोमॅटोचा पत्ता नव्हता ना कशाचा. मी सकाळी होतो मला समोर ऑपरेशन अडकलाय माझं त्यामुळे डॉक्टर थांबा जाऊन येऊ समोरच मागणी एवढ्या वेळेत आता करायचं मग त्याला दुसऱ्या ह्याला पडत नाही ना ते अडकल्यामुळे काय करायचं रक्त येतं रक्त येतो दुखतले त्रास पहिले ना आज योगायोग सांगते मी. पोथी वाचायला मी बसली, अष्टरूपांचं दर्शन घेतलं आणि श्लोक वाचते तोपर्यंतच मला ना कॉल आला. आणि कॉल गणेश बाबावर आल्यानंतर पोराने माझ्याकडे आणून दिला की बाबा सोनूंचा कॉल आहे धर. आणि मी ते झाल्यानं त्यातच उचलला कॉल. तर मला समोरून असं म्हटलं की तुमच्या घरातील जत्रा जे आहे ते आडवा घरात कसं यायचं. मला वाटलं व्हिडिओ बघून ही चेष्टा करते. मी त्याला म्हणत होते की माझी पूजा चालू आहे, थांब नंतर करते. तो म्हटला मी दारात आलो आहे. आणि विश्वासच पटला नाही. मुलं जाऊन बघतात तर तो दारात आलेला होता. आणि डॉगी आत येऊ देत नव्हते. 4 आहेत ना आपली फौज. मग तेव्हा कळलं की बाबा माझ्या चुलत मामांचा मुलगा पहिल्यांदा आला आहे घरी. त्याचा दवाखान्याचं काहीतरी प्रॉब्लेम सुरू आहेत, त्याच्यासाठी तो आलता. जायला लेट होत होता त्यामुळे मग इकडे आलेला होता. मग लगे ते भाजी ऑलरेडी माझं सगळं जे आहे ते पूर्वतयारी झालेलीच होती. आणि लकीली सांगते या दिवशी ना मी चपात्या ना आधी करून घेतल्या होत्या. शक्यतो मी भाजी आधी करते आणि चपात्या नंतर करते. आणि का कोणास ठाऊक या दिवशी ना मी एक्स्ट्रा 4-5 चपात्या करून ठेवलेल्या होत्या. कारण कुठं पीठ जास्त झाले ठेवायचं. आणि ते योग्यच झालं बघा. असं कधी कधी होतं ना की योग्यच झालं. कारण कसं पाहुणे येणार मला माहीत नव्हतं ना, अचानक पाहुणे आले. म्हटलं बरं झालं आपलं म्हणजे एक्स्ट्रा केलेलंच आपलं कामाला आलं. त्याच्यानंतर मग लगेच मेथीची भाजी मला रसिकानं निवडून दिलेली होती. रसिका सोलून देणं निवडून देणं मला खूप मदत होती तिची. त्यामुळं मग तिनं जे सगळं नीट करून दिलेलं होतं, कटिंग होतं, लगेच पटापट फोडण्या टाकल्या, लगेच जेवण तयार झालं.
मस्त सिंपल अशी मेथीची भाजी आणि वांग्याचे काप करून भाजी खूप छान, खूप चवीला लागते. एवढंच की याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट जे आहे ना जास्त लागतं आणि लसूण असा अर्धवट दुखवून टाकायचा, एकदम अशी पेस्ट करून घालायचं नाही या भाजीला. दाताखाली आला पाहिजे आणि चवीला पण छान लागतं, स्मेल पण जास्त येतो बघा त्यातून, आणि लसूण जास्त घालायचं त्या भाजीला. असं तोपर्यंत रसिका इकडं ताट करत आहे. तर आजचा कमी वेळेमध्ये झटपट बनवलेला स्वयंपाक म्हणा हा आहे साधा सिंपल. याची मी गुरु आहे, ओळख करून देते. हा आमच्या चुलत मामांचा मुलगा. मी एकदा तुम्हाला स्टोरी सांगितली ती छोट्या छोट्या म्हणून बघा. याला मी माळ घातली होती बारका असताना, 6 महिन्याचा असताना ना पांडुरंगाची माळ घातली, तेव्हापासून हा कट्टर माळकरी झालेला आहे. तुझं शरीरच बाटलं नाही. पुण्याचं काम केलं का बापाचं केलं बघा, आणि त्याला काय खायला प्यायला मिळालं नाही. तुम्हाला काय वाटतं कसलं काम केलं? तरी पण मत व्यक्त करायला काय गेलं? अच्छा, बरं चला ताईनो, मी ह्या व्हिडिओचा इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता लाईक जरूर करा, आणि हो, लाईक केल्यानंतर हाईपचं बटन येतं ते जरूरही करा. पण हो, व्हिडिओ आवडला तर चला, मनापासून आभारी. श्री स्वामी समर्थ.